Hello everyone. In the last lecture we have seen the first step of photophosphorylation, that is cyclic photophosphorylation, and in the today's lecture we are going to discuss the second step of photophosphorylation, that is non-cyclic photophosphorylation. स्टुडंट्स, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय, त्याची प्रोसेस काय आहे ते बघितलेलं आहे, सिग्निफिकन्स बघितलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण फोटोफॉस्फोरिलेशनची जी सेकंड स्टेप आहे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ती बघणार आहे, त्याची प्रोसेस बघणार आहे आणि लास्टला त्याचा सिग्निफिकन्स बघणार आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय बघा. इट इज ॲन प्रोसेस ड्युरिंग विच सिंथसिस ऑफ ATPs टेक्स प्लेस during non-cyclic movement of electrons, and it is with the help of chlorophyll pigment and sunlight. So that process is called as the non-cyclic photophosphorylation. म्हणजेच काय, तर ज्या प्रोसेसमध्ये इलेक्ट्रॉन्स नॉन सायक्लिक मुवमेंटनी मूव्ह होतील आणि ADP आणि IP पासून ATPचं सिंथसिस केलं जाईल, त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. इथं नॉन सायक्लिक मुवमेंट होणार आहे इलेक्ट्रॉन्सची आणि त्यामुळं ADPचं कन्वर्जन ही ATPमध्ये होते. ठीक आहे. मग ही जी प्रोसेस आहे ADP पासून ATP सिंथसिस करण्याची, त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार आहे, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके. देन वी हॅव टू सी द प्रोसेस ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ॲक्च्युली कसं होते ते बघूया. ॲक्च्युली देर आर टू फोटोसिस्टीम्स, फोटोसिस्टीम फर्स्ट अँड फोटोसिस्टीम सेकंड. इन केस ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, फोटोसिस्टीम फर्स्ट ओनली इन्व्हॉल्व. आपण लास्ट टाइमला सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन बघितले. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये फक्त फोटोसिस्टीम फर्स्टच इन्व्हॉल्व होती. बट इन केस ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन देर आर टू फोटोसिस्टीम्स, दॅट इज फोटोसिस्टीम फर्स्ट अँड फोटोसिस्टीम सेकंड्स, बोथ आर इन्व्हॉल्व. इथं दोन्हीही फोटोसिस्टीम इन्व्हॉल्व होतील. नाउ इन द फर्स्ट स्टेप ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन व्हॉट हॅपन हिअर, दिस photosystem first absorb the sunlight. As a result what happen, this photosystem first get excite. म्हणजेच काय, तर इथं असणारी जी फोटोसिस्टीम फर्स्ट आहे ती पहिल्यांदा सनलाईट ॲब्सॉर्ब करेल. ॲब्सॉर्ब केल्यामुळं तिथं असणारे जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत ते एक्साईट होतील. म्हणजेच फोटोसिस्टीम फर्स्ट सुद्धा एक्साईट होते. एक्साईट झाल्यामुळं क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत ते इलेक्ट्रॉन्सना इमिट्स करतील, बाहेर टाकतील. अँड इन द नेक्स्ट स्टेप these electrons are accepted by FRS. What is FRS? FRS is the first or initial electron acceptor. म्हणजेच क्लोरोफिल पिगमेंट्सनी इमिट्स केलेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारा जो आहे तो म्हणजेच कोण आहे, FRS. सो दिस FRS इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. इन द नेक्स्ट स्टेप दीज इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय फेरिडॉक्झिन. म्हणजेच काय, तर पहिल्यांदा काय झालं, फोटोसिस्टीम फर्स्टनी सनलाईट ॲब्सॉर्ब केली. ॲब्सॉर्ब केल्यामुळं फोटोसिस्टीम फर्स्ट ॲक्टिव्ह झाली, एक्साईट झाली. क्लोरोफिल पिगमेंट्सनी इलेक्ट्रॉन्सना इमिट्स केलं. इमिट केलेले इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर FRS आणि त्यानंतर फेरिडॉक्झिन या दोघांनीही त्या इलेक्ट्रॉन्सना ॲक्सेप्ट केलेलं आहे. ओके. इन द नेक्स्ट स्टेप, पुढच्या स्टेपमध्ये काय होते बघा, द फोटोसिस्टीम सेकंड again absorb the sunlight. As a result what happen, this photosystem second get active. जशी फोटोसिस्टीम फर्स्ट ॲक्टिव्ह झाली सनलाईटला ॲब्सॉर्ब केल्यामुळं, तसंच फोटोसिस्टीम सेकंड सुद्धा सनलाईटला ॲब्सॉर्ब करेल. ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, दिस फोटोसिस्टीम सेकंड गेट ॲक्टिव्ह अँड क्लोरोफिल ए पिगमेंट्स गेट एक्साइटेड. इथं सुद्धा क्लोरोफिल पिगमेंट एक्साइटेड होतील. देन इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन, ड्यू टू एक्साइटमेंट ऑफ क्लोरोफिल पिगमेंट दे इमिट्स इलेक्ट्रॉन. इथं क्लोरोफिल पिगमेंट एक्साइट होतील आणि ते इलेक्ट्रॉन्सना इमिट्स करतील. इन द नेक्स्ट स्टेप दीज इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर ॲक्सेप्टेड बाय फर्स्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर, दॅट इज PQRS. इथं फोटोसिस्टीम सेकंड पासून जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स पहिल्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरने ॲक्सेप्ट केले. त्याचं नाव काय आहे, PQRS. आता PQRS म्हणजेच काय, प्रायमरी क्युनाइन रिड्युसिंग सबस्टन्स. PQRSचा लॉंग फॉर्म बघा, प्रायमरी क्युनाइन रिड्युसिंग सबस्टन्स. So this PQRS can accept these electrons. In the next step, पुढच्या स्टेपमध्ये काय होते बघा, the electrons which are accepted by PQRS again move towards the plastoquinine. इथं PQRS ने ॲक्सेप्ट केलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुढच्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं जातील. कुठं जात आहेत ते, these are accepted by electron acceptor plastoquinine. In the next step, these electrons again move towards the cytochrome B6. Then again they move towards the cytochrome F
again they move towards the plastocyanin. So here these PQRS, plastoquinine, cytochrome B6, cytochrome F and plastocyanin, these are electron acceptors, and electrons which are emitted from photosystem second are moved towards these इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. म्हणजेच काय, इथं फोटोसिस्टम सेकंड पासून इमिट झालेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळ्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे पास होत जातील. बट इन केस ऑफ cytochrome B6 and cytochrome F, what happen? During the electrons are moved towards cytochrome B6 to cytochrome F, here synthesis of one ATP takes place. म्हणजेच काय, तर जिथं सायटोक्रोम B6 कडून सायटोक्रोम F कडे जात असताना इलेक्ट्रॉन्स पहिला ATP तयार झालेला आहे. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप, हियर दिस फोटोसिस्टम फर्स्ट emits the electron, these are accepted by FRS, then these electrons are accepted by ferridoxin, then these electrons are accepted by NADP, and these NADP get ionized. इथं फोटोसिस्टम फर्स्ट नी इमिट्स केलेले इलेक्ट्रॉन्स पहिल्यांदा FRS नी घेतले, त्यानंतर फेरिडॉक्सिन नी घेतले, आणि तेच इलेक्ट्रॉन पुन्हा कुणी ऍक्सेप्ट केलेले आहेत, these are accepted by coenzyme that is NADP. Due to accept these electrons, this NADP get ionized. इलेक्ट्रॉन्स ना ऍक्सेप्ट केल्यामुळं जो NADP आहे तो काय झालेला आहे, आयोनाइज्ड. इन द नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन हियर, ॲट दॅट टाइम, ॲट द सेम टाइम हियर फोटोलायसिस ऑफ वॉटर इज टेक्स प्लेस. जेव्हा NADP आयोनाइज्ड होतोय त्याच वेळेला फोटोसिस्टम सेकंड मध्ये फोटोलायसिस होईल. आता फोटोलायसिस ऑफ म्हणजेच काय, फोटोलायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ वॉटर मोलेक्यूल और स्प्लिटिंग ऑफ वॉटर. So here this H2O gets split up into OH minus and H plus ion. म्हणजेच काय, तर जेव्हा NADP आयोनाइज्ड होईल त्याच वेळेला फोटोलायसिस होईल. फोटोलायसिस म्हणजेच काय, तर H2O मोलेक्युलचं ब्रेकडाऊन होईल, तो स्प्लिट होईल. H2O स्प्लिट झाल्यामुळे काय तयार होईल, हियर H plus and OH minus ions are formed. So out of the H plus and OH minus ion, the H plus ion are accepted by NADP. इथं फोटोलायसिस झालं, H2O चं स्प्लिटिंग झालं, H प्लस आणि OH मायनस आयन आपल्याला मिळालेले आहेत. H प्लस आणि OH मायनस आयन पैकी H प्लस आयन हा कुणी ऍक्सेप्ट केलेला आहे, दीज आर ऍक्सेप्टेड बाय आयोनाइज्ड NADP. ह्या NADP नी त्याला ऍक्सेप्ट केलं आणि काय तयार झालेलं आहे, हियर NADPH2 इज फॉर्मड. इथं NADPH2 तयार झालेला आहे. ओके, अँड रिमेनिंग OH मायनस आयन गिव्स द इलेक्ट्रॉन, gives the electron and again it forms the H2O. म्हणजे तिथं राहिलेला जो OH मायनस आयन आहे तो ह्या क्लोरोफिल पिगमेंट्स कडून पुन्हा एकदा इलेक्ट्रॉन घेईल आणि पुन्हा त्या OH मायनस आयनचं रिजॉईनिंग होईल H2O मध्ये. अँड हियर O2 is also formed and that O2 is nothing but the byproduct of non-cyclic photophosphorylation. म्हणजेच काय, तर इथं फोटोलायसिस झालं, H प्लस आयन जो आहे तो NADP ने ऍक्सेप्ट केला, तिथं NADPH2 तयार झाला, राहिलेला जो OH मायनस आयन आहे त्या OH मायनस आयनचं रिजॉईनिंग झालं आणि पुन्हा एकदा त्याच्यापासून H2O आणि बाय प्रोडक्ट एक तयार झालेला आहे तो म्हणजेच O2. ओके, देन वी हॅव टू सी द सिग्निफिकन्स ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनचे सिग्निफिकन्स काय असतील, तर पहिला मोस्ट इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स आहे द फर्स्ट ATP इज सिंथसाइज्ड. जसं सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये 2 ATP तयार झालेले होते, त्याच पद्धतीनं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनमध्ये सुद्धा ATP तयार झालेला आहे. बट हियर ओनली 1 ATP इज फॉर्मड ड्युरिंग electrons move from cytochrome B6 to cytochrome F. So this is the first significance. Then second significance is formation of NADPH2. इथं NADPH2 सुद्धा तयार झालेला आहे. So this is the second significance. Then third significance is फोटोलायसिस ऑफ वॉटर इज टेक्स प्लेस. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशनच्या वेळी फोटोलायसिस होते, त्यामुळे तो एक सिग्निफिकन्स आहे. अँड लास्ट सिग्निफिकन्स इज ॲट द एंड ऑफ नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन वी हॅव टू ऑब्टेन वन बाय प्रोडक्ट. दॅट बाय प्रोडक्ट इज नथिंग बट द ऑक्सिजन. सो हियर दीज आर द 4 सिग्निफिकन्स: synthesis of only 1 ATP, formation of NADPH2, then photolysis of water is takes place, and last is the byproduct is O2. Okay, so in this way in the today's lecture we have to completed the point non-cyclic photophosphorylation. Okay, in the next lecture we have to study the difference between cyclic and non-cyclic photophosphorylation. Okay, thank you.